लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा गावातील सिंचन विहिरी घोटाळा प्रकरणी शेतकरी बसले उपोषणाला. दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करा अशी उपोषणकर्त्यांची मागणी. रोजगार हमी योजना MRES या गरीब व मजुरांच्या हक्काच्या योजनेच्या नावाखाली कागदावरच कामे दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथील 9 सिंचन विहिरींच्या कामाबाबत शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी जाणीवपूर्वक दडपली जात असल्याचा आरोप करत संतोष अंबादास लाटे राहणार सोनखेडा यांनी दिनांक 29 डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय खुलताबाद येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांनी आज दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत की आज 3 दिवस उलटून देखील समिती आमचे प्रश्न सोडवण्यास निष्क्रिय असून प्रत्यक्ष चौकशी शून्य आहे. या गंभीर प्रकरणाची दखल शासन दरबारी लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी लाटे यांनी पंचायत समिती परिसरात उपोषण सुरू केले असून निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. काय मागणी दादा, आपण कशासाठी बसले उपोषणाला इथं? मध्ये न काम करता नवविहिरीचं बजेट या पंचायत समिती व ग्रामपंचायत रोजगार सेवक आणि तांत्रिक अभियंता अभिजित गायकवाड यांच्या आशीर्वादानं या विहिरी न करताच पैसा मिळाला. शासन दखल घेऊन आलं, पण माझी जी मागणी ही दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्रिवृत्ती समिती याच्यात जे येतं ते देशमुख आहे बांधकाम चे आणि कृषी अधिकारी आणि तो सहाय्यक अभिजित गायकवाड हे जे तर चौकशी केली, पण हे म्हणते विहिरी पडल्या म्हणते. तर आपलं काय म्हणणं आहे? विहिरी कशा पडतील? विहिरी 9 पडू शकते का? एक अर्धी विहीर पडू शकते, सगळ्या विहिरी पडू शकत नाही ना. कोणी आपल्याकडे आलं का आजपर्यंत? आजपर्यंत कोणी नाही आला आपल्याकडे. फक्त ती जी समिती होती ती समितीची उरली फक्त. आपलं काय म्हणणं आहे? आपलं म्हणणं आहे दोषीवर कारवाई करा, संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करा. यांच्यामध्ये जे निगडित असन याच्यामध्ये त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी माझ्या मागणीच अर्जातच मागणी माझी. अशी ठाम मागणी आहे. हो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.